की इथल्या बीजेपी सेनेला आम्ही तुम्ही समजून सांगा, मिटिंगा घ्या. यांनी सर्व दंडेलशाही करणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. यांना जर खरं यांचा जनाधार यांच्या पाठीशी असेल तर यांनी धमकीचं आणि पैशाचं राजकारण त्या ठिकाणी करू नये. यांनी फ्री आणि फेअर इलेक्शन त्या ठिकाणी करावेत, ही विनंती मी प्रशासनाला तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. कालपर्यंत जालना महानगरपालिकेच्या सर्वच पक्षांच्या उमेदवाराची मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ झालेली होती आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या दरवाजासमोर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांच्या काही उमेदवारांना धमकी आल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगसाल, काय आहे या विषयी तुम्ही सांगितलं? माझ्या उमेदवारांना विड्रॉल करण्यासाठी त्या ठिकाणी काही राजकीय पक्षाच्या धमक्या आल्या आणि विड्रॉल करून घ्या म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी धमक्या दिल्या. मी तातडीनं या ठिकाणी त्यांनी माझ्या उमेदवाराला घेऊन न येता बळजबरी उचलून आणू नये म्हणून या ठिकाणी मी पहारा देऊन उभा राहिलो. त्यात माझे 2 कॅन्डिडेट त्यांनी उचलून आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला, ज्याला की मी हिसकून आता माझ्या गाडीमध्ये बाहेर घेऊन जातोय. मला त्यांची पूर्ण नावं माहिती आहेत, त्यांचे नाव आहेत, फोन नंबर आहेत. माझे महासचिव आदरणीय प्रशांत कसबे साहेब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आहेत. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की इथल्या बीजेपी सेनेला आम्ही तुम्ही समजून सांगा, मिटिंगा घ्या. यांनी सर्व दंडेलशाही करणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. यांना जर खरं यांचा जनाधार यांच्या पाठीशी असेल तर यांनी धमकीचं आणि पैशाचं राजकारण त्या ठिकाणी करू नये. यांनी फ्री आणि फेअर इलेक्शन त्या ठिकाणी करावेत, ही विनंती मी प्रशासनाला तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. कुठले उमेदवार, किती उमेदवार आहेत तुमच्या, कुठल्या प्रभागातील आहे? माझ्या 5 नंबरच्या प्रभागामध्ये, 10 नंबरच्या प्रभागामध्ये आणि माझ्या 15 नंबरच्या प्रभागामध्ये धमक्या देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. काय पवित्र असणार आता तुमचा? मी तीव्र ऍक्शन त्या ठिकाणी घेणार आहे. मी माझे नेते आदरणीय बाळासाहेबांशी सुद्धा बोलणार आहे आणि ज्यांनी माझ्या उमेदवारांना धमक्या दिल्या, जे कोणी असतील, कोणत्या पक्षाचे असतील, राजकीय असतील, त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. आपण जर पाहिलं तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवूळ भुमारे यांनी सांगितलं की ज्या उमेदवारांना, काही उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांकडून धमकी आलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहोत आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार दाखल करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. सोनाजी तोगदंडे, story.com, जालना.